आपल्या या वाहिनीला म्हणजे आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला या वर्षी म्हणजे या आषाढी एकादशीला 1 वर्ष पूर्ण झालंय. तसं तर आता इथे पूजा करून झाल्यानंतर आता मी फुलं वगैरे वाहून घेते, धूपदीप लावून घेते आणि आज आता आपल्याला विशेष अशी पूजा करायची आहे, ती म्हणजे आषाढी एकादशी म्हटल्यानंतर विठ्ठल रखुमाईची. ते पाय शेकून देतीये, कारण सांगतीये. तिकडे पहा, हे करत असताना पाणी आलंय आणि मला तेव्हा आठवण होते की सारखा माळी आषाढी कार्तिकी भक्त जन येती, हो साधू जन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती, दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती, जय देव जय पांडुरंगा, सुंदर ते रूप हे भेटे परी. म्हणजे रंगीरंगला श्रीरंग, ह्या अशा श्रीरंगाच्या रंगासह मी खूप कृतज्ञ आहे हा एका वर्षासाठी की ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला. आज आहे देवशयनी आषाढी एकादशी आणि ही पहा सकाळची माझी छान अशी पूजा झालेली आहे. पहा ही अगदी साधीच रांगोळी इथे काढली आहे. आता इथे पूजा करून झाल्यानंतर आता मी फुलं वगैरे वाहून घेते, धूपदीप लावून घेते आणि आज आता आपल्याला विशेष अशी पूजा करायची आहे, ती म्हणजे आषाढी एकादशी म्हटल्यानंतर विठ्ठल रखुमाईची. आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज आहे देवशयनी आषाढी एकादशी. तेव्हा आज आपण काही तयारी करणार आहोत, ती म्हणजे की विठ्ठल आणि रखुमाईची आज आपण पूजा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला काही तयारी करून घ्यायची आहे. आता तयारी म्हणजे काय, तर मी दाखवते तुम्हाला की आपण अशी सगळी तयारी जर आधी करून घेतली तर आपल्याला पूजा करायला खूप सोपं जातं आणि त्याचसाठी मी इथे जी तयारी केली ती दाखवते तुम्हाला आणि आता पूजा पण करणार आहे. आणि त्यानंतर जमलं तर आपल्याला आपली म्हणजे मला वाटतं कला हे खरं दाखवण्याचा दृष्टिकोन आहे की आपल्या जीवनातली कला काय आहे ते. तर त्यासाठी मी पुढे जे दाखवणार आहे तर पाहू आपल्याला जे जे जमेल आजच्या दिवसभरामध्ये ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी मी आता इथे दाखवते तुम्हाला. एकच मिनिट थांबा. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. आता पहा, आज म्हणजे आज आहे देवशयनी एकादशी आणि आपल्या ह्या वाहिनीला 1 वर्ष पूर्ण झालंय. म्हणजे खरं तर तारखेप्रमाणे 1 वर्ष झालेलं आहे, परंतु जेव्हा मी पहिला व्हिडिओ टाकला होता तेव्हा मी तो आजची ही जी पूजा केली होती आणि मग त्याचीच मी जी रांगोळी वगैरे काढली होती त्याचा हा फोटो त्याचा व्हिडिओ टाकला होता. आणि तेव्हापासूनच अचानक अशी ह्या आपल्या वाहिनीला सुरुवात झाली आणि त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आजच्या ह्या ब्लॉगला इथे सुरुवात करतेय आणि आजची ही पूजा मी दाखवतेय, जी की या सुंदर दिवसापासून आपल्या ह्या वाहिनीला सुरुवात झालेली आहे. आणि खरोखरच खूप कृतज्ञ आहे की जे लोक ही वाहिनी पाहतात, ज्यांना मी अत्यंत मनापासून ते माझे म्हणजे काय म्हणू आपण की ते माझ्यावर विश्वास ठेवतात अजूनपर्यंत, आणि त्यासाठी मी अत्यंत कृतज्ञ आहे. आपल्या ह्या वाहिनीला 1 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद मला तुमच्याबरोबर हा काय म्हणू आपण शेअर करायचा होता. तुमच्याबरोबर मला तो आनंद घ्यायचा होता, म्हणूनच हा आजचा व्हिडिओ आहे. आणि आता आपण आजच्या पूजेला सुरुवात करूयात. आता इथे पहा, मी तयारी केलेली तुम्हाला जी आहे ती दाखवतीये आणि त्यासाठी जे जे इथे घेतलंय ते सगळं मी तुम्हाला इथे दाखवतीये. आणि सगळी अशी तयारी करून ठेवायची आपण. यामुळे काय होतं की आपल्याला पूजा करताना अजिबात ताण येत नाही आणि मग त्याचं आपल्याला असं की अरे बापरे आता हे घ्यायचंय, मग त्याच्यासाठी उठायचं. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात, पण त्यासाठी आपल्याला सतत मग कोणाला तरी घरातल्यांना आवाज दे किंवा लहान मुलांना आपण खेळताना थोडासा त्रास दिला तर मग ती आपल्याला पूजा करताना त्रास देणार आहेत, असे काही प्रकार होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला आधीच अशी सगळी तयारी करून ठेवायची की जेणेकरून आपण आपली पूजा ही अगदी सुरळीत
आणि व्यवस्थित होईल, शांतपणे होईल आणि आपलं मन मुळात म्हणजे त्यामध्ये छान लागेल. पण आपल्याला काय होतं ना की आपण एकदा करायला बसल्यानंतर त्याच्यातनं आपण थोडंसं जर मन इकडे तिकडे गेलं ना की मग आपल्याला असं सारखं उठा बसा आणि मग ते करण्यात काही हे नसतं. त्यामुळे आपण पंचामृताची तयारी किंवा दिवा लावायचा आहे आपल्याला किंवा आपल्याला हळदी कुंकू हवंय, जे जे आपल्याला त्या पूजेसाठी हवंय ते सगळं आपण तिथे काढून घ्यायचं. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी खूप सुरळीत आणि अगदी सोयीस्कर जातात. म्हणजे आपल्याला कुणाच्याही मदतीची गरज पडत नाही. आता गुरुजी असतील तर आपल्याला ते सांगतातच की अशी पूजा करा तशी पूजा करा, पण काही वेळेला कसं होतं ना की आपल्याला आपली पूजा आपल्यालाच करायची असते. प्रत्येक वेळी आपण काही गुरुजींनाच बोलवतो असं होत नाही. त्यामुळे मोठ्या पूजा काही असतील किंवा काही तर आपल्याला गुरुजी असतातच मदतीला. पण जेव्हा आपण घरगुती अशी पूजा करतो तेव्हा आपल्याला म्हणजे मला तरी असं वाटतं की तुम्ही आधीपासून ह्या सगळ्या गोष्टींची खूप छान तयारी करून ठेवा, म्हणजे पूजेच्या वेळेला अजिबात त्रास होत नाही. आता मी तुम्हाला दाखवते की पुढे कशी कशी मी पूजेची तयारी करते ते. आता इथे पहा ही सगळी तयारी केलेली मी तुम्हाला दाखवलीच आहे आणि आता मी पूजेला म्हणजे सुरुवात करते. तर त्याआधी मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपल्या या वाहिनीला म्हणजे आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला या वर्षी म्हणजे या आषाढी एकादशीला 1 वर्ष पूर्ण झालंय. तसं तर तारखेनुसार हे आधीच झालेलं आहे, पण म्हणजे मी जेव्हा पहिला व्हिडिओ केला होता तो पांडुरंगाची रांगोळी काढली होती आणि तो अशीच रांगोळी काढता काढता सहज मी त्याचा व्हिडिओ केला होता आणि तोच मी अपलोड केला. म्हणजे मी मागेही सांगितलंय कदाचित त्या व्हिडिओमध्ये, तर तो पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. आणि तेव्हापासून मी छोटे छोटे व्हिडिओ करून टाकत असते आणि आताही मला असं वाटलं की खरं तर मी बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकलेले नाहीयेत, परंतु काही कारणामुळे ते जमत नाहीये मला. पण मी रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न जरूर करेल. पण मला असं वाटतं की तसे खूप अजून आपल्याला सबस्क्रायबर्स झालेले नाहीयेत आपल्या या किंवा आपल्या वाहिनीवरती. तर पण मला असं वाटतं की आपण क्वांटिटीपेक्षा क्वालिटीलाही कधी म्हणजे दोन्ही गोष्टींना तितकंच महत्व आहे. पण जर नाहीये म्हणून जी लोक आपल्यावरती विश्वास ठेवलाय, ज्यांनी आपल्यावरती इतके दिवस आपल्यावरती प्रेम केलंय, त्यांना आपण 1 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद द्यायला हवा. आणि मागच्या वर्षी जर 1 वर्ष इतक्या छान दिवशी सुरुवात झालंय तर मला असं वाटतं की या वर्षी पण आपण तो आनंद घ्यायला हवा. म्हणून मी आजचा हा व्हिडिओ शूट करतेय. पण काही कारणास्तव जर व्हिडिओ आले नाही तर थोडासा माझी नक्की वाट पहा, मी पुन्हा येणार आहे. त्यामुळे आता आपण पूजेला सुरुवात करूया. आता पहा, आपण पूजा करताना कधीही सगळ्यात आधी आपण आसन देवाचं घालून घेतो. तर तेच आसन मी इथे देवाला घालून घेतेय आणि त्यानंतर मग मी पुढे दाखवतेच आहे. आता पहा, इथे आपल्याला पूजा मांडायची आहे. तिथे सर्वात आधी थोडंसं मी आधी स्वच्छता केलेली आहे, पण पुन्हा एकदा थोडीशी स्वच्छता करून घेतेय आणि थोडं पुसूनही घेते. तसं तर मी स्वच्छ पुसून वगैरे घेतलेलं आहे बरं का आधी, छान असं व्यवस्थित. पण करताना थोडंसं आणि थोडा मी टेबल पुढे ओढून घेतेय. आणि आता आपल्याला इथे आधी देवपूजा करताना नेहमी आसन घालून घ्यायचं असतं. शक्यतो ते नवीन असावं, त्यामुळे मी इथे पहा असं सुरेख. हा खरं तर एक ब्लाउज पीस आहे आणि मला असं नेहमी असं वाटतं की आपण प्रत्येक वेळी जाऊन पूजेच्या दुकानात जाणार, तिथे जाऊन आपण खरेदी करणार, सगळ्या गोष्टी करायला हव्यात, जाऊन आणायलाही हवं. पण काही वेळेला जाण्याला आपल्याला वेळ होत नाही, जाता येत नाही. तेव्हा हे पहा, इतकं सुंदर असं हे ब्लाउज पीस आहे आणि तेच मी घेतलंय. आणि आता ते छान इथे मी अंथरून घेते. हे वस्त्र आपण छान, हे पहा इतकं छान असं हे आसन दिसतंय. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यामध्ये सुद्धा आपण, आणि पूर्वी मला असं वाटतं की आपण जेव्हा पूजा करायचो म्हणजे सत्यनारायणाची म्हणा किंवा काय, तर आपल्याकडे ब्लाउज पीसच मागितले जायचे. आता ही आसन वगैरे इतकी छान येतात
आपल्याला जमत असेल तर नक्की करावं. मी नेहमी म्हणते की जी गोष्ट करता येते ती नक्की करण्याचा प्रयत्न करावा. आणि आता मला नाही झालं म्हणून नाहीच करायचं किंवा आता काय करू म्हणून बसून राहायचं, तर तसं नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण ती गोष्ट करू शकतो. तर हे असे मी छान इथे आसन घालून घेतलं सर्वात आधी. त्यानंतर आता मी इथे थोडीशी विचार करते की आजची पूजा कशी मांडणी करू. छान आधी मांडणी करून घेणार आहे. थोडासा विचार केला त्या पद्धतीने. आता खरोखर काही वेळेला कसं आपण छान डेकोरेशन करतो मग आपण पूजा करतो, तर आज असं काही नाहीये. थोडीशी मी जशी होईल तशीच तयारी करतेय. आणि इथे विचार केला जातो जर का आपली आजची झाली पूजा, तर मला असं वाटतंय त्याच्यावरून काही चांगली गोष्ट होणारच नाही. आणि हे पहा, असं छान मी तामण ठेवून घेतलंय. त्यानंतर हे असं आपण काय म्हणतो स्टँड आहे. आणि हे पहा, यावरती आपण असं इथे हे पहा, ही जी मूर्त आहे ती विठ्ठल रखुमाईची. स्वच्छ मी सकाळी त्यांना देवपूजा करताना स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि आता मी ती इथे ठेवून घेणार आहे. आणि सगळ्यात आधी आपल्याला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण सगळी तयारी करून घ्यायची. जसं की हे पहा, इथे मी पंचामृताची सगळी तयारी केलेली आहे. दही, दूध, साखर, मध आणि तूप असे आपण 5 प्रकार आपण इथे पूजेसाठी पंचामृताच्या पूजेसाठी घेणार आहोत. आणि इथे पहा, ह्यामध्ये मी गरम पाणी, गरम म्हणजे आपल्याला थोडंसं उन्हून पाणी जे आपण म्हणतो किंवा कोमट पाणी, ते घेतलेलं आहे. थंड पाणी घेतलेलं नाहीये. कारण मला असं वाटतंय की वारीमध्ये आपल्याबरोबर म्हणजे आता आळंदीवरून पंढरीपर्यंत जेव्हा वारकरी चालतात, तर त्यांच्या प्रत्येकांबरोबर मला असं वाटतं की आपले माऊली सुद्धा म्हणजे विठ्ठल पांडुरंग आपल्या प्रत्येकांबरोबर चालत असतील आणि त्यांचेही अत्यंत पाय दुखत असतील, तर भगवंत सगळ्यांचीच काळजी घेतात हे मला अगदी मनापासून वाटतं आणि मन भरून येतं. तेव्हा मी आता इथे त्यांची सेवा करण्यासाठी माझ्या कुवतीनुसार किंवा माझ्या काय म्हणू आपण की मला जे जमतंय करायला ते मी इथे उपलब्ध केलं आणि तेवढ्यातच मी पूजा करणार आहे. काही गोष्टी राहून गेल्या असतील, नसेल जमणार, परंतु जे जमेल ते करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये खरोखरच कुटुंबाचा खूप मोठा हात असतो. मुलांचा झाला, मिस्टरांचा झाला, तर त्यांनी काही गोष्टी आणून दिल्या आहेत. फळं झालं, फुलं वगैरे, तर ही जी तयारी करून दिली आहे ही मला त्यांनीच करून दिली आहे. तेव्हा सगळ्यांच्याच मला असं वाटतं की हातभाराने ह्या गोष्टी होतात. एकट्याचं खरोखरच ताकद पुरेशी पडेल असं मला वाटत नाही काही वेळेला. आणि आता इथे मी पूजेला सुरुवात करणार आहे, पण मला असं वाटतंय की आता आपल्याला आधी इथे हे तामण ठेवून घ्यायचंय. यामध्ये आपल्याला हे सगळं इकडे जाणार आहे. तर आता पहा, आपल्याला नेहमी कोणतीही पूजा करताना आधी गणपतीला आपण पूजन करून घेतो, गणपतीचं पूजन करतो आणि त्यांना प्रथम पूजनीयच असं मान आहे. तर त्यामुळे आता पहा, ही जी सुपारी आहे ती मी तिथे मांडून घेणार आहे. आता ही जी सुपारी आहे ती पहा, म्हणजे मागच्या गणपतीमध्ये आपण जी सुपारी मांडलेली असते ती वर्षभर मी देवाऱ्यामध्ये पूजा करते. आणि जेव्हा कधी कोणतीही पूजा असेल तेव्हा हीच सुपारी मी गणेशाची पूजनासाठी म्हणून नेहमी मांडते. आणि पूजन करून झाल्यानंतर पुन्हा ती देवाऱ्यामध्ये मांडते. अशी प्रत्येक वर्षी, या वर्षीची पुढच्या वर्षी. आणि मग ही आता जेव्हा आपण गणपती विसर्जन करणार तेव्हा ही जी आहे सुपारी, तेव्हा ती त्या गणपती बरोबर आपण जी विसर्जन करतो तेव्हा ही करणार, असं मी करत असते. आता प्रत्येकाच्या इथली जशी पद्धत असेल, जे करत असतील किंवा प्रत्येक जण नवीन ठेवत असतील पूजेसाठी, तर त्याने तसं तसं करावं. पण आता हीच मी पूजा करायला घेतलेली आहे. आधी आपण गणपतीचं पूजन करणार आहोत, तर ते मी सगळं इथे घेतेय. आणि आता मी पंचामृताने आधी स्नान घालून घेतेय. सगळी तयारी मी आधी इथे करून घेते. तेव्हा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मध घालून घ्यायचंय. त्यानंतर तूप घालून घ्यायचंय. आणि मला असं वाटतं की साखरेसारखी गोष्ट आपण हाताने घालायला काहीच हरकत नाहीये. आणि आता पहा, मी अगदी थोड्या थोड्या प्रमाणात इथे खरं घालतीये, कारण आपल्या घरातल्या भगवंत अगदीच आपण लहान असतात, त्यांचं स्वरूप जे असतं ते अगदीच छोटं असतं, त्यामुळे खूपही घालण्याची काही गरज नाही. आपल्याला थोडं थोडं घेतलं तरी बास होऊन जातं. शेवटी भाव हा महत्वाचा, कारण त्यानंतर होणारं पंचामृत हे आपल्याला संपवायचं आहे. त्यामुळे अगदी थोडं थोडं घालायचंय. आणि त्यानंतर इथे दूध आहे, हेही मी थोडंसं कोमट असं घेतलेलं आहे. आणि दूध घालून घेऊन आपण छान त्यांना श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. आणि याचा छान असं त्यानंतर पाण्याने छान अशी सुपारी आणि आता ही सुपारी मी स्वच्छ अशी पुसून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला हे थोडीशी स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला ही जी विठ्ठलाची मी मूर्ती दाखवली आहे ती आता मी इथे ठेवून घेणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडो नेदी. संसार व्यसनी पडो नेदी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा. आता पहा, भगवंतांना असं छान पंचामृताने स्नान घातलंय, छान अंग असं सोडून घेतले, त्यांचे छान विठ्ठल रखुमाईचे पाय शेकून देतीये, कारण सांगतीये. तिकडे पहा, हे करत असताना पाणी आलंय. आणि मला तेव्हा आठवण होते की सावका माळी त्यांनी कधीही वारी केलेली नाही, परंतु त्यांनी त्यांच्या कर्मयोग यातूनच त्यांनी त्यांचा आणि म्हणजे भक्ती मार्ग जो होता तो त्यांचा कर्मयोग होता. आणि मला असं वाटतं की माझ्यासारखे जे आहेत की ज्यांना पंढरीला जाता येत नाही, वारीला जाता येत नाही काही कारणास्तव, तर त्यांचं कर्म हेच त्यांचं वारी आहे. आणि आता पाणी आलेलं आहे ते पाहते आणि पुन्हा येऊन पूजेला पुढच्या आपण सुरुवात करूयात. तर आता पहा, पुन्हा मी पूजेला सुरुवात करतेय. आपल्या काम हे आपल्याला सोडून चालत नाही. तिथे आता पूजा जरी असली तरी काही वेळेला आपल्याला ह्या गोष्टी थोड्याशा कराव्याच लागतात. तयारी आपण ही जरी केली तरी पाणी येणं हे आपल्या हातात नाहीये.
आणि आता त्याच पद्धतीने पहा, मी इथे छानपैकी आता भगवंताला असं छान चोळून घेतीये पंचामृताने. आणि आपण पहा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की पांडुरंग सुद्धा वारीमध्ये प्रत्येक भक्तांबरोबर चालत असतात, प्रत्येक वारकऱ्यांबरोबर चालत असतात. आणि जिथे पांडुरंग चालणार तिथे मला असं वाटतं की आपण नेहमीच म्हणतो की पार्वती नेहमीच म्हणजे महादेवांबरोबर असते, जसे विष्णूंबरोबर नेहमी लक्ष्मी असते, तसंच जिथे पांडुरंग असणार तिथे नक्कीच रखुमाई ह्या त्यांच्याबरोबर असणारच आहे. तेव्हा त्यांची ही सेवा करायला आपल्याला विसरायचं नाहीये. आणि दोघांचे असे छान पंचामृताने अंघोळ घालता घालता पाय चेपून द्यायचे, अंग चेपून द्यायचंय. आणि एवढ्या दिवसांचा आलेला जो त्यांचा हे पहा, आपण थकू शकतो, भगवंत नक्कीच नाही त्यांना, पण आपण सेवाभाव हा आहे. त्यामुळे मी म्हणतेय की आपल्याला जी सेवा आपले मनोभावे आपण करू शकतो ती करायची आणि छानपैकी असं चोळून छान अंघोळ घालून घ्यायची आहे. ते पहा. आणि आता आपल्याला पुन्हा हे मगाशी म्हटल्याप्रमाणे हे उन्हून पाणी आहे ते घालून घ्यायचंय. आणि खरोखरच इतकं रूप, ते सावळं जे आपण म्हणतो ना, सावळं रूप, ते इतकं सुंदर दिसतं. आता सावळ्या रंगाचा थोडासा काही लोकांना इश्यू असू शकतो, पण मला खरोखरच वाटतं की जर का विठ्ठल हे सावळे होते, कृष्ण सावळे होते, राम सावळे होते, आणि आपण महादेव सुद्धा, म्हणजे आपले देव सुद्धा सावळे आहेत. आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणजे मला तरी तो रंग अत्यंत प्रिय आहे, जो भगवंतालाही प्रिय आहे असं मला वाटतं. की सावळा रंग म्हणजे आपण थोडस त्याला, ठीक आहे तो विषय आजचा आपला नाहीये, पण रंग हे आपल्या जीवनाचेच भाग आहेत, त्यामुळे तो विषय आपल्याकडे नेहमी येतो. आणि आता छान मी असं, आणि हे पहा, हे पंचामृत आहे, हे आपल्याला म्हणजे नंतरून ग्रहण करायचं. हे अजिबात आपल्याला पायदळी जाईल असं करायचं नाहीये. आज दिवसभर आपल्याकडे जे येतील किंवा आपल्या घरामध्ये जे असतील सगळ्या कुटुंबाने ते घ्यायचं थोडं थोडं करून. आणि राहिलं अगदीच तर आपण असं म्हणतो की तुळशीमध्ये घालावं, पण किती घालावं, कारण काही वेळेला कसं होतं ना की आपण तुळशीमध्ये घालायचं म्हणून ते सगळं जेवढं काही असेल काही वेळेला खूप प्रमाणात होतं आणि सगळंच घालून त्याच्यामध्ये घालतो. तर तसं नाही, थोडं थोडं सगळ्याच झाडांमध्ये घालून संपवलं तरी चालेल, परंतु शक्यतो संपवण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी प्रत्येक गोष्ट, आता पहा, पंचामृत रोजच घ्यावं असं म्हणतात, त्यामुळे त्या गोष्टी काही वाईट नाहीच आहेत. आणि त्यामध्ये भगवंताचं त्यासाठी आपण जी आपली प्रतिमा असेल, जी काही मूर्त असेल, ती स्वच्छ आधी करून घ्यायची. पंचामृताच्या स्नानाच्या आधी ती जर स्वच्छ असेल तर आपण नंतर त्याच्यावरती घेतलेलं हे आपण ग्रहण करू शकतो, आणि ते करायला हवं असं मला वाटतं. आता इथे पहा, हे गोमूत्र आहे, त्यानंतर हे आहे ते गुलाबजल आहे. तर मी त्या सगळ्यांचं स्नान घालून घेते. आता प्रत्येक गोष्ट मी अशी काढून घेत बसलेली नाहीये, गोमूत्र आधी घालून घेते. हे असं नाव असलेलं आहे ना, मी ते ठेवून घेते. त्याच्यामुळे काय होतं ना, अगदी थोडंसं घालायचंय आपल्याला गोमूत्र त्याचं, आणि ते सगळं पंचामृताचं काढून घेतल्यानंतर मी हे सगळं घालतेय. त्यानंतर आता बघा, हे गुलाबजलाने पुन्हा आपण त्यांना स्नान घालायचंय. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मी प्रत्येक गोष्ट काढून नाही घेतलेली. त्यानंतर हे पहा, यमुनेचं पाणी जेव्हा आम्ही चारधाम केले उत्तराखंडी, तेव्हा यमुनेचं पाणी आणलं होतं, तर ते मी इथे घालून घेतलंय. आणि त्यानंतर इथे मी गंगेचं पाणी घालून घेणार आहे. आणि आता मी यामध्येच ठेवून घेते, आतमध्ये आहे ते पुसून घेते. आणि आता ह्याचं काम झालेलं आहे, आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचंय.
आणि आता विठ्ठलाला पण छान असं वस्त्राने पुसून घ्यायचंय. आता त्यांची छान स्नान झालेलं आहे. छान असं आता तुमच्याकडे छान असे त्यांना नवीन वस्त्र आणली असतील घालायला वगैरे तर तीही घालू शकतात. पण मला असं वाटतं की आपली मूर्त फारच लहान आहे, त्यामध्ये ते सगळं झाकूनच जाईल. तेव्हा आपण आता पाहूयात पुढच्या वेळी काही करता आलं तर. पण यावेळी मी आता साधंच असं बसवतीये. त्यानंतर मी इथे हे पंचामृताचं पण आता हे सुद्धा आपल्याला देवांसाठी काढून घ्यायचंय, तर ते करून घ्यायचं आधी. भगवंतालाही आपल्याला पंचामृताचा हे पहा नैवेद्य दाखवायचा असतो, तर त्यासाठी मी हे असं काढून घेतलंय. ते आपण नंतर जेव्हा आपल्याला नैवेद्य दाखवायचा त्यावेळी आपण ते करणार आहोत. आता मी पटपट असं सगळी पूजा मांडणी करून घेतली. हे पहा मी असं पाणी आणलंय, ते छान असं ताजं ताजं पाणी आलेलं आहे. भगवंताला छान पाणी अगदी ताजं मिळालेलं आहे. आणि आता इथे मी थोडस डेकोरेशन करून घेतेय, म्हणजे की हे पहा अशी तुळशी जे आणलेले आहेत तर त्याचे मी थोडं डेकोरेशन करून घेतेय. कसं करतेय हे मी दाखवतेय, पण थोडीशी तयारी करून मग तुम्हाला दाखवते. फक्त आता ठेवताना मी खूप वेळ जाईल आपल्याला व्हिडिओमध्ये, तर मी दाखवतेय पण थोडंसं आधी तयारी करून घेऊन दाखवते. पहा एक सारखं असं ती छान गड्डी होती, तिने अशी छान ठेवून घेतलीये. फक्त बाजूने पाण्यामध्ये ठेवलीये त्यामुळे सुकणार नाही. आणि डेकोरेशन म्हणजे काय असतं, तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी जिथे छान वाटतात तर त्या तिथेच छान वाटतात. म्हणजे आता पहा जेव्हा आपण गणपतीचं डेकोरेशन करू तेव्हा कोणत्या गोष्टींचा वापर करायला हवा. इथे छान पहा मी असे भरपूर अशी तुळस आणलेली आहे. आणि मला असं वाटतंय की जिथे तुळस आहे तिथे विष्णू हे असणारच असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे इतकं सुंदर असं दिसतंय ना ते. फक्त आज मी तुळसच मांडून घेतलीये पण खूप सुंदर दिसतंय हे सगळं. आणि आता पहा ही पहा अशी छान सुंदर फुलं घेतली आहेत. आणि आता ती सुद्धा काय झालंय ना की वा किती सुंदर दिसतंय ते. म्हणजे मी तुम्हाला जवळून दाखवते. हे पहा असं सुंदर दिसतंय ना. म्हणजे ते खाली लाल रंगाचं असं छान असं मी आसन घातलंय, त्याच्यावरती छान असं ते तामण आहे, जे मोठं आहे ते तामण आहे. आणि ज्यांच्याकडे तामण असेल मोठं त्यांनी ते ठेवलं, किंवा त्यानंतर मग उरली वगैरे असेल तर ती ठेवली. आणि छान असं सगळीकडे मी तुळशी लावून घेतलेत. आणि हे पहा इथे गुलाबाची फुलं ठेवून घेतली आहेत. ही पण अशी थोडीशी दांडी असलेली आणि फक्त अशा ठेवून घेतलेल्या आहेत. त्यामुळे हे दिसायला पण इतकं सुंदर दिसतंय. आता पाहू पुढे काय होतंय. मला अजून अजिबात कल्पना नाही आहे की मी कशा पद्धतीने पुढे करणार आहे, पण छान वाटतंय पाहून खूप. पहा आता इथून कसं माऊ छान झोप काढून बाहेर आलंय. आणि आता मी काय करणार आहे ना, पुढे पूजेला आता सुरुवात करतेय मी. आता बाकीचं डेकोरेशन आपण नंतर पाहूयात. त्यासाठी हे थोडं जवळ करून घेतलीये म्हणजे मला पटपट पूजा करता येईल. आणि
आता पहा ही एवढी माझी आसन ठेवून झालंय, छान अशी तयारी करून झाली आहे. आणि आता इथे मी ह्या अक्षता आहेत, हे पहा, त्यांना थोडं हळदी कुंकू लावून असं तयार करून घेतलेले आहेत. आणि त्या आपल्याला इथे आधी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण गणपतीची आधी पूजा करणार आहोत. तर त्यासाठी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तेव्हा पहा आता छानपैकी आणि खरं तर गुलाब आहे इथे बरं का, पण मला असं वाटतं की आपल्या घरी आपण जेव्हा छान फुलं लावलेली असतात झाडा, म्हणजे आपल्या घरच्या झाडांना जेव्हा फुलं आलेली असतात तेव्हा त्याचंही थोडंसं भगवंताला हे हवं, तर आपण ते आणायला जाऊयात आधी. हे पहा इथे लिलीचं फुल आलेलं आहे. ही पहा इथे दिसत आहे. त्यानंतर हे गुलाब आणि अजूनही बरेच आहेत पलीकडे दिसतंय का. हे पहा. खूपच मी थोडा फोकस करण्याचा प्रयत्न करते. हा हे पहा. त्यानंतर हा एक गुलाब आला आहे, हा केशरी रंगाचा गुलाब आहे. आणि इथे जास्वंदाला फुल आलंय, तर मला असं वाटतं की आपण हे घेऊयात. आणि अजूनही आहेत खरं तर, पण आपल्याला एकच वास होणार आहे. आणि इकडे पण एक जास्वंदाचं फुल आहे. तर मला असं वाटतं की हे आपण आता राहून देऊयात, कारण एकच आपल्याला ठेवायचं आहे गणपतीसाठी, तर एक राहून देऊयात झाडावरच. म्हणजे मला हे पहा, हे जे आहे ना चिनी गुलाब, हा काल उमलून गेलाय. तसंच इकडे पण पहा, हे गोकर्ण आहे, पंचपाकळीचं गोकर्ण आहे हे. आणि इथे आवाज बाहेर फार येतोय आता खरं, पण आपण जाऊयात आता हे छानपैकी घेऊन. पहा, आपण हा असा मगाशीच मी हा दिवा लावून घेतला होता, फक्त तिथे थोडंसं मांडामांड करताना धक्का लागू नये म्हणून मी इथे हा असा एका बाजूला लावून ठेवला होता. अग्नीच्या साक्षीनं आपण एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करतो, तर तसंच आपण देवपूजा करतानाही आधी दिवा लावून घेतो. तर तोच दिवा मी आता इथे फक्त तिकडे ठेवून घेते आहे आणि पुढे दाखवते मी काय पूजा करते तसं. आता आपण ह्या अक्षदा इथे ठेवून घेऊया आणि त्यानंतर हा दिवा अलगद उचलून इथे ठेवून घेते. आणि दिव्यालाही हळदी कुंकू अक्षदा वाहून छान असं आपण फूल वाहून घेऊयात. आणि आपल्या पुढच्या पूजेला आपण सुरुवात करूयात. पूजेला सुरुवात करताना आपण नेहमी गणरायांच्या पूजाने सुरुवात करतो, तेव्हा आता आपण आधी गणपतीची म्हणजेच जी आपण सुपारी गणपती म्हणून जी आपण पंचामृताने स्नान करून घेतली आहे त्याची इथे स्थापना करून घेऊयात. तेव्हा आता हे पहा, असं छान हे फूल ठेवून घेतलंय. थोडं मी तुम्हाला जवळ नेऊन दाखवतेय. हे पहा. आणि आता गणपतीची पूजा झाल्यानंतर आपण विठ्ठल रखुमाईची पूजा करून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे पुन्हा अक्षदा मांडून घेऊया आणि विठ्ठल रखुमाईला इथे ठेवून घेऊया आणि पुन्हा त्यांना
गंध अक्षदा फुलं आपल्याला वाहून घ्यायचंय. आता विठ्ठलांना आपण अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा खरी खेळ माझा सखा पांडुरंग, नाथा घरी खेळ माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत. आणि आता पहा हळदी कुंकू हे लक्ष्मी स्वरूप असे रखुमाईला त्यांना आपण दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्यांना हे पहा हे 7 मण्यांचं असं हे गणपतीला वस्त्र आणि हे वस्त्र घालून छान अशी माळा घालून घेऊयात. आणि हे आपलं सौभाग्याचं लेणं छानपैकी आपण लक्ष्मीला सगळं काही आपण अर्पण करणार आहोत ते सगळं अर्पण करून घ्यायचं आपल्याला. आता त्यानंतर सुंदर दिसतंय ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला आपण गेलो तेव्हा तुळस आपण आपल्या घरची वाहू असं माझ्या मनात आलं. त्यामुळे मी तुळस आज तोडायला नाही पाहिजे म्हणून कालच तोडून ठेवली होती. तर ती घरची तुळस मी वाहतीये. तर हे पहा असं छान पांडुरंगाला अत्यंत प्रिय अशी तुळस आपण वाहून घेतली आहे. आणि त्यानंतर ही जे चांदीची जी मी बनवून घेतली आहे, हौसेला मोल नाहीये आणि भक्तीलाही आपल्याकडे जर क्षमता असेल तर आपण नक्की तो मार्ग घ्यायला काही हरकत नाहीये. म्हणजे यापुढे ह्याचं काहीच मोल नाहीये हे नक्कीच, परंतु माझा भक्तिभाव हा असल्यामुळे मी आता ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तेव्हा आता पहा हे छान असं. आणि आता आपण यांना फुलं वाहून घेऊयात. मी छान फुलं शोधून काढतीये आणि मग पाहूया आपण काय करायचं ते. आता इथे पण पहा ही आपल्या झाडाचीच 2 फुलं मी छान नाजूकशी पाहून आणली आहेत. कारण याची इथे चरणावरती छान छोटी छोटी 2 फुलं दिसतील असं मला वाटलं. हे पहा. आणि आता ही आपली पूजा आजची संपन्न झालेली आहे. मी अजून थोडंसं डेकोरेशन काय करता आलं तर पाहते आणि पुढची पुन्हा पूजा दाखवते तुम्हाला. तुम्हाला मी थोडं पुढे नेऊन दाखवतेय पूजा. हे पहा असं छान किती सुंदर अशी पूजा दिसतीये पहा. आणि हे आपले भगवंत. आता पहा माझ्या आवडतीचा म्हणजे हा सोनचाफा. सुंदर अशी फुलं. हे पहा किती ताजं आहे अगदी. म्हणजे त्याला पानं सुद्धा आहे. तर छान चाफ्याची फुलं सुद्धा ठेवून घेतली. थोडीशी अजून बाजूने ठेवून घेते, छान वाटतील अशी. कुठे इथे पळालं. ठीक आहे, होत राहतात ह्या गोष्टी. जास्त सुंदर अशी पूजा मांडणी झालेली आहे. आणि आजची पूजा मला असं वाटतं की आता इथे संपन्न झाली आहे. मी आता थोडं धूप लावून घेते आणि मग पुन्हा तुम्हाला दाखवते.
आता इथे पहा, ही पानं आणली आहेत मी, आपल्या इथेच लावलेली आहेत ही पण. आणि ही पण आपल्याला आता 2-2 हवी असतात, त्यासाठी आपण खूप सारी आणावी लागतात. तर मला असं वाटतं की आता हे ठीक आहे आपण असं. आणि देवीची आता आपण छानपैकी ओटी भरून घेऊयात. हळदी कुंकू वाहून घेऊया. त्यानंतर छानपैकी हे पहा, हे असं बांगड्या, मणी आणि हे असं मिळतं असं बाजारामध्ये, तेच आपण ठेवत असतो. आणि हे मी सगळं इथे ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे पावलं ठेवून घ्यायची आहेत, जी आपण रोजच्या पूजेमध्ये असतात ती पण. असं वाटते त्याची पण पूजा करून घेऊ. त्यानंतर त्यांनाही हळदी कुंकू वाहून घेऊयात. आणि आता छानपैकी त्याच्यावरती फूल वाहून घेऊयात. फूल वाहून घेतलंय तर छानपैकी असं. आणि आपल्याला हे जे शंख आहेत ह्यांना पण आपण ठेवून घ्यायचं आहे. हां, हे सापडत नव्हतं. आपण नेहमी शंख ठेवताना, आणि तसंच हाही शंख मी मांडून घेतेय. त्यांनाही पूजा करून घेतेय. जसा हा दक्षिणावरती आहे तसाच तो हा विष्णू शंख आणि तो लक्ष्मी शंख, तर दोन्हीही शंख मी असे ठेवून घेतलेत. त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आणि त्यालाही एक एक फूल वाहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपली पूजा झालेली आहे. काही गोष्टी हे पहा, इथे असं कृष्णांच्या इथे नेहमी गाय असायची, आणि विष्णू म्हणजे किंवा विठ्ठल म्हणजे ही तेच स्वरूप आहे. तर आपण गाईला पण इथे स्थान देऊया. गोमाता जी आपण म्हणतो, तर गोमातेलाही आपण इथे पूजा करून घेऊया. आणि त्यानंतर आता आपल्याला तुपाचा दिवा लागून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे पहा, कासव हेही इथे मी ठेवून घेतेय. जसं जसं मला आठवत आहे त्या पद्धतीने मी आता त्यालाही फुल वाहून घेऊयात. त्यानंतर गाय वस्त्रालाही फुल वाहून घेऊयात. आणि आता आपल्याला दीप लावायचं आहे. घंटा इथे करून घेतली आहे. घंटेची पण पूजा करायची आपल्याला. आणि घंटेलाही फुल वाहून घेतलंय. आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आता पहा, आपल्याला इथे छान अशी तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आज आहे आषाढी एकादशी, तर आपण ज्यांच्याकडे तुळस नसेल किंवा काही कारणास्तव तुळस जर का आपल्या घरी असं होऊ शकतं काही वेळेला की आपल्याकडे तुळस राहत नाही, मग त्यावेळेला आपण आषाढीच्या दिवशी तुळस लावायची असते. आणि मग जेव्हा आपण कार्तिक महिन्यामध्ये तुळशीची म्हणजे आपण विवाह करतो, तुळशी विवाह, तर तेव्हा त्याची पूजा केली जाते. तर मग आज तो छान दिवस असतो. माझ्याकडे तुळस आहे, परंतु मी दरवर्षी एक तुळस छोटीशी आपली लावत असते. म्हणजे 1-2 तुळस असू म्हणजे माझ्याकडे असतात. तर त्यामुळे मी आज एक छान अशी हे पहा ही तुळस आणली आहे. आणि ती आता मी नंतर यामध्ये लावेल, पण आता सध्याला मी अशीच ठेवते बाहेर. खरं तर आता ती छान लावली असती तर छान दिसलं असतं, पण आता मला असं वाटतंय की हे ठीकच आहे. आणि आता आपण त्यांनाही फुलं वाहून घेऊया. छान पैकी आणि आता आपल्याला दूध
मांडा आपण महालक्ष्मी जवळच ठेवूयात. आणि हे पहा कंगवा लावता. आणि ही जी आहे ही जोडवी आहे पहा, ही मला अधिक महिन्यामध्ये म्हणजे माहेरकडे आपण अधिक महिन्यामध्ये जेवायला जातो आणि आपल्या छान कोड कौतुक होतं, तर तेव्हा ही दिली होती आणि मी तेव्हा घातली नव्हती. कारण आपण म्हणतो ना की आपण आधी साडी जरी आणली नवीन साडी तर आपण त्याच्यातला एक धागा किंवा त्याची पूजा हळदी कुंकू लावून आधी लक्ष्मीला घालतो आणि मग आपण घालतो. तसंच मी हे पण आज म्हणजे छानपैकी देवीच्या इथे तिला अर्पण करून मग नंतर घालेल असं मला वाटतंय. आणि हे पहा, हे पंचामृत हे देवासाठी मी काढून ठेवलं होतं, तर त्याचाही नैवेद्य आता मी इथे देवाला दाखवणार आहे. त्यानंतर ही 5 फळं आहेत, तर त्याचा नैवेद्य मी इथे दाखवणार आहे. हा पहा, हा जुना रुपया आहे. हा खूप जुना आहे आणि हा मी खूप दिवसांपासून म्हणजे देवीच्या ओटीमध्ये आपण खरं तर त्यांच्याकडूनच आपल्याला सगळं मिळतं, परंतु आपली एक काही गोष्टी असतात की त्यामध्ये आपण मौल्यवान गोष्टी आदर देतो. तर तसंच मी ते इथे त्यांना अर्पण असं जे आपण म्हणतो तर तीच ही गोष्ट आहे. त्यानंतर इथे पहा, मी पितांबर आणि ही देवीला छानशी अशी साडी, म्हणजे त्यांना हे असं मी आता अर्पण करणार आहे, तर ते मी इथे दोघांनाही छानपैकी अर्पण करतीये. आणि आपण त्यांना हे पहा असं ठेवून घेते. हे त्यांना वस्त्र, आज त्यांचा मान आहे तो त्यांचा आपण दिलेला आहे. आणि आता मी छानपैकी दिवा लावून घेते. सगळ्यात शेवटी लावते कारण त्या बाजूलाही दिवा आहे आणि परत धूप लावायचं, दीप लावायचं आणि आपला धक्का वगैरे लागायला नको, त्यामुळे शेवटी लावून घेते. आणि हे जे आजचे नैवेद्याचं 5 फळं जी म्हणतो आपण ती मी इथे ठेवून घेते. त्यांचाही नैवेद्य आपण पाणी नाही केलेलं. ही 5 फळं, तर पुढे सगळीकडे जागा नाहीये त्यामुळे. आणि सगळ्यावरती आपण काय करतो तर तुळस, आज तुळशीला फार महत्व आहे. तर हे पहा, हे असं मी प्रत्येक ह्याच्यावरती एक तुळशीचं पान ठेवून घेतेय. त्यानंतर पंचामृतामध्ये आपण हे घालणार आहे. छोटी छोटी जी आहेत ती मी पानं पहा. आणि याचाही आपल्याला इथे नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. थोडी जागा करावी लागते, पण आता पर्याय नाही या गोष्टीला. तेव्हा हे त्यांना अर्पण करून छान असं ठेवून घेते. दिवा लावून घ्यायचा आपल्याला. आणि हे जे फूल आहे ते मी माळणार आहे कारण मला अत्यंत सोनचाफा आवडतो. हे पहा, हा जो 1.25 रुपया आहे तो इथे मी, हाही पहा जुना रुपया आहे आणि हे जुने, तर ते मी पहिल्यापासूनच हेच मी दक्षिणा म्हणून ठेवते. तर ती दक्षिणा ठेवली इथे मी. आणि ही आजच्या पूजेची दक्षिणेची 1 रुपया ठेवला आहे. आणि जे काही असेल ते आज आपल्याकडे जे म्हणजे काही वेळाने मी ठेवेल, खरं आता त्याची काही एवढी घाई नाहीये. आणि सगळी माझी आता पूजा झालेली आहे. आपण यामध्ये पाण्याचं तांब्या म्हणतात आपण इथे ठेवतोय. हा जो हरिपाठ आहे तो मी आता इथे थोड्या वेळाने म्हणून घेणार आहे. ते मी इथेच ठेवतेय. आणि
ही आपली आजची प्रसाद ठेवायचा आपल्याला. आणि हे सगळं आता आपण काय करणार आहोत, आपण आरती करणार आहोत. तर त्याची तयारी करते मी इथे. आणि छानपैकी ही तयारी झाली की मी तुम्हाला दाखवते. आता हा पहा, एक सुंदरसा असा मोराचा करंडा आहे. तुम्हाला हा माहीत असेल कदाचित. तर असा मी हा भरून आधीच ठेवला होता. आता मी हा संपूर्ण असा ओपन करून लक्ष्मीच्या इथे ठेवून घेते. आणि आता छानपैकी देवांनाही छान हवं सुगंध आपण ह्याच्यामध्ये अत्तर घालणार आहोत, देवांनाही लावणार आहोत. तर तेच मी आता इथे करतेय. आणि त्यामध्ये आपण आता कोणतं फुल घालूयात पहा. सुंदर मी इथे तुम्हाला जवळून दाखवतेच आहे. पण अशी छान माझी पूजा झालेली आहे. आणि आता आपण आरती करून घेणार आहोत. तर ती करूयात. आणि मग परत छानपैकी मी तुम्हाला दाखवते. धूप लावायचं राहिलंय, ते धूप लावून घेतेय. तर हे मी धूप लावून घेते. आता हे पहा, मी इथे आरती करून घेतेय. त्यासाठी अक्षता घेतल्यात आणि आता मी हा लावून घेतेय पहा. आणि आपण आता पूजेला सुरुवात करूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी लंबोदर पीतांबर पणिवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, आश्रमाचा वाट पाहे सजना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. योगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिस दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा, हो हरी पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा, आषाढी कार्तिकी भक्त जन येती, हो साधू जन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती, दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती. जय देव जय पांडुरंगा, हो हरी पांडुरंगा, रखमाही वल्लभा राहीच्या वल्लभा, पावे जीवलगा. जय देव. अशा तऱ्हेने आता आपली आरती झालेली आहे. आणि सगळ्यांना आरती देऊन अशी छानपैकी मी मलाही आरती घेतेय. सुंदर ते रूप उभे विटेवरी, सुंदर ते रूप उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनी, या सुंदर ते रूप. तुलसी हार गळा, कासे
आता इथे पहा, ही सुंदर अशी आपली पूजा झालेली आहे आणि आता हा आजचा ब्लॉग मी ह्या पांडुरंगाच्या रंगासह, त्या भक्तीच्या रंगासह, म्हणजेच रंगी रंगला श्रीरंग ह्या अशा श्रीरंगाच्या रंगासह आजच्या या ब्लॉगची इथेच सांगता करते आहे. तेव्हा हा आपला ब्लॉग कसा वाटतोय तुम्हाला, ही आपली वाहिनी कशी वाटतीये आणि हा पूर्ण वर्षभराचा प्रवास हा तुम्ही जर पाहिला नसेल तर तुम्ही आधीचे व्हिडिओ नक्की पाहू शकता आणि मला प्रोत्साहन देऊ शकतात की मी अजून काय करू शकते हे तुम्ही मला अजून सांगू शकता. आणि अजून बरेच असे आपण विषय घेऊन येणार आहोत आणि हेच सगळं पाहण्यासाठी तुम्ही ह्या आपल्या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या एका नवीन रंगासह, अजून एका सुरेख अशा, नवीन आनंदी अशा. खूप सारे आपले रंग पाहायचे की जे अजून खूप शिल्लक आहेत आणि त्या रंगासह मी आजच्या या ब्लॉगची इथेच सांगता करते आहे. मी खूप कृतज्ञ आहे ह्या एका वर्षासाठी की ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि या आजच्या ब्लॉगची इथेच मी सांगता करते आहे. धन्यवाद.